संजय राऊतांनी आम्हाला महाविकास आघाडी करायला लावली असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। राऊतांनी 2 वर्ष नैसर्गिक युती खंडित केली। कोण चुकीच्या संगतीत आहे हे राऊतांनी स्वतः तपासावं असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। परत संजय राऊत असं बोलले की फडणवीस गेल्या 2.5 वर्षापासून चुकीच्या लोकांच्या संगतीने होते आणि त्याचा परिणाम एकूणच राज्याच्या अर्थव्यवस्थेवर राजकारणावर झालाय। मला माहित नाही संजय राऊत कुठल्या आधारे बोलतात, पण मुळात संजय राऊतांनीच 2019 नंतर 2 वर्ष आम्हाला महाविकास आघाडी करायला लावली। मी अनेक वेळा हे बोलून झालेलं आहे की ज्या वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाची नैसर्गिक युती केलेली होती, ती युती 2 वर्ष खंडित करायचं काम जर कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलं। उलट 2022 ला शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ती युती शिवसेना भारतीय जनता पक्षाची पुनर्जीवित करायचं काम केलं। त्यामुळे कोणाला कोणाची संगत आहे आणि कोण चुकीच्या संगतीत आहे हे संजय राऊतांनी स्वतः तपासून बघावं। लाडक्या बहिणींच्यामुळे महायुती सत्तेत आली आणि आता लाडक्या बहिणींचेच पैसे परत घेतात, त्यांची मतही परत द्या असे ते पुढे म्हणतात। आता ज्यांच्या पोटात दुखतंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यांना करता आली नाही, ज्यांनी महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींकडे कधी पाहिलं नाही आणि महायुतीच्या सरकारनं ती योजना आणली, महिलांनी ती माझ्या लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रातल्या सगळ्या ती योजना स्वीकारली, ज्याला भरभरून पाठिंबा दिला, हे ज्यांना बघवत नाही ते आता अशा तांत्रिक गोष्टींवरती बोट दाखवून कुठेतरी महिलांमध्ये गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न करतायत। हे अत्यंत चुकीचं आहे। नियमाला सोडून कुठलीही कृती हे सरकार बिलकुल करणार नाही। दिनकर जोरात, TV9 मराठी, पाटण, सातारा।